कमिशनरेट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पुन्हा केसेस वाढत चाललेले आहेत. हे जर आपल्याला टाळायचं असेल, पुन्हा लॉकडाऊन नको असेल, तर निश्चितच आपण जबाबदारीने वर्तन अपेक्षित आहे. आगामी काळात 19 तारखेला शिवजयंती आहे, तर आयोजकांना सुद्धा आम्ही बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेतच की शासनाचं परिपत्रक आहे आणि गाईडलाईन्सप्रमाणे सर्व प्रकारच्या रॅल्या किंवा मिरवणुका या बंद करण्यात आलेल्या आहेत. कुठलेही कार्यक्रम, सार्वजनिक जाहीर सभा, रॅली याचं आयोजन करण्यात येऊ नये. ऑनलाईन कार्यक्रम घ्यावे जर घ्यायचे असतील तर, आणि एक जागरूक काही रक्तदान शिबिर किंवा आरोग्यविषयक काही कार्यक्रम घेऊ शकता सोशल डिस्टन्सिंगचं आणि ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचं पालन करून. तर पुन्हा हीच विनंती असेल प्रशासनातर्फे, तिन्ही विभाग, महापालिका प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, एकत्रितरित्या पथक केले जाईल आणि जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे विविध मॅरेजेस हॉल असतील, पब्लिक गॅदरिंगची ठिकाणं असतील, तिथं चेकिंग केली जाईल. सुरुवातीला आम्ही वॉर्निंग देऊ आणि त्यात जर सुधारणा झाली नाही, बेसिक ज्या खबरदारी घेतल्या गेल्या पाहिजेत त्या जर घेतल्या नाहीत, तर निश्चितच कठोर कायदेशीर कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल. तर पुन्हा या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचं आपण पालन करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि कुठल्याही प्रकारे व्हायोलेशन होणार नाही गव्हर्नमेंट गाईडलाईन्सचं याची दक्षता घ्या आणि करोनापासून दूर राहा. धन्यवाद. धन्यवाद शेवाळे साहेब, आपण चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या सांगण्यावरून मला एकच सांगायचं आहे सगळ्या नांदेडकरांना की जर उद्यापासून आपण शिस्तीत नाही राहिले तर आपल्यावर फाईन आणि कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण जबाबदारीने वागावं, कारण आपण जर जबाबदारीने वागलं तर आपला कोरोनावर आपण कंट्रोल करू शकू. कारण प्रशासन सगळं आपलं जे त्यांना आम्हाला करायचं आहे ते आम्ही पूर्ण आमच्या 100% करत आहोत. फक्त आपल्याकडून जबाबदारीने वागणूक जर आपण केली तर निश्चितच आपण एक कोरोनाला जसं आपण मागच्या 6 महिन्यापासून कंट्रोल केलेला येत्या काळात ते आपण कंट्रोल करू शकू. यानंतर दुसरं आम्हाला एक आढळलं की ग्रामीण भागामध्ये पण आपल्याकडे जवळपास 1500-1600 गावं आहेत. त्या गावांमध्ये पण जेव्हा आम्ही फिरतो ॲज अ टीम म्हणून ते आम्हाला हे कळतं की गावामध्ये असं लोकांना वाटतं की फक्त कोरोना शहरातच राहू शकते, गावात येत नाही. परंतु मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की जवळपास आपल्या 1500 पैकी 760 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव झालेला आहे आणि आताही जे केसेस येत आहे ते मॅक्सिमम गावामध्येच येत आहे. त्यामुळे मला सगळ्या ग्रामीण भागासाठी आता त्यासाठी माझ्यासोबत ठाकूर मॅडम जिल्हा परिषद CEO आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ग्रामीण भागातल्या जे नागरिक आहेत, त्यांची यंत्रणा आहे, त्यांना या परिपत्रकाबाबत या कोरोनाच्या जे आपण पुढच्यापासून कारवाई करणार आहे त्याचं थोडं मार्गदर्शन आपल्या नागरिकांना करावं. थँक्यू. नमस्कार, मी जिल्हा परिषद CEO वर्षा ठाकूर बोलते. आपल्याला माहितीच आहे की गेल्या 1 वर्षापासून आपण पॅन्डेमिक कोरोना याच्याशी झगडत आहोत. परंतु काही दिवसांपासून गेल्या 3-4 महिन्यामध्ये पेशंटची कमी झालेली संख्या आणि एकंदरीत पॉझिटिव्हिटी पण कमी झाली, डेथ रेट पण कमी झाली. तर कुठेतरी आता कोरोना चालला आहे अशी भावना सगळ्यांच्याच मनात येणं साहजिकच होतं. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर, विशेषतः विदर्भामध्ये पेशंटची अचानक होणारी वाढ आणि कोरोनामधली दुसरी जी लाट आहे ती लवकरच पुन्हा चालू होती आहे अशा ज्या प्रकारच्या सूचना आणि पिक्चर आलेलं आहे, त्यावरून आता मात्र ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रामीण भागाची जबाबदारी स्वीकारताना साधारणतः 1310 ग्रामपंचायती आणि 1604 गावं माझ्याकडे येतात आणि हे सगळं करत असताना जसं आता जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की मागच्या वेळेस फक्त 782 1604 मधल्या गावांमध्ये कोरोना झाला होता, म्हणजे 822 गावांमध्ये झालेला नव्हता. म्हणजे काळजी घेतलेली होती, परंतु आता साहजिक थोडीशी शिथिलता जरी आली होती, पण आता पुन्हा व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी लागेल. प्रत्येकाला पुन्हा कोरोनामध्ये लॉकडाऊन नको असेल आणि मागच्या 1 वर्षात जे आपण अनुभवलेलं आहे ते जर पुन्हा नको असेल तर आपल्याला सगळ्यांनाच त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल. सॅनिटायझर वापरणं, हात धुणं, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं, त्याचप्रमाणे व्यक्तिगत जबाबदारी घेणं आणि प्रत्येक कार्यालय असो, बाहेरचा मार्केट असो किंवा शॉपकीपर असतील, कुठलीही संस्था असेल, प्रत्येकच ठिकाणी या त्रिसूत्रीचा वापर केला तर मग आपण येणाऱ्या ज्या संकटाला चांगल्या रीतीने सामना करू शकू. अन्यथा आपल्याला सगळ्यांनाच पुन्हा लॉकडाऊन किंवा अशा गोष्टींना सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनामार्फत विनंती करण्यात येते की कोरोनाच्या या महामारीला मागच्या वेळेस ज्या संयमाने आणि धीराने आणि जबाबदारीने आपण सर्वांनी सामोरं गेलो आहोत, त्याच जबाबदारीने आपण आता पुन्हा जाऊया आणि नांदेडकर म्हणून आपण पुन्हा दाखवून देऊया कोरोनाला की आपण पण कोरोनापुढे हरणार नाही आणि जबाबदारीने वागू.
धन्यवाद. धन्यवाद ठाकूर मॅडम. अजून एक मला याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे की आधी लोकांना जे नॉन असिम्टमॅटिक आहे की माइल्डली सिम्टमॅटिक आहे त्यांना आपण होम आयसोलेशन किट, कोरोनाची होम आयसोलेशन किट देऊन त्यांना आपण त्यांच्या घरी ट्रीटमेंट घेण्याची परवानगी दिली होती. त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला होता. त्याच्या अनुषंगाने लोक स्वतःहून सामोर येऊन टेस्टिंग करून आपल्याला डायग्नोसिस करून आपल्या घरी ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले आहे. परंतु आम्हाला असं कुठे लक्षात हे येत आहे की आम्ही होम आयसोलेशन केल्यावर ते लोक सिरियसली न घेता 4-5 दिवसामध्ये ताप बरा झाला, त्यांना ठणठणीत वाटलं की ते लोक बाहेर फिरायला सुरुवात करत आहे. असे काही केसेस आम्हाला 3-4% लक्षात आलेले आहे. तुम्हाला हे सांगू इच्छितो की 10 दिवसापर्यंत निगेटिव्ह व्हायसाठी एका माणसाला जरी तुमचे सिम्पटम्स कमी झाले परंतु बॅक्टेरियल व्हायरल लोड कमी व्हायसाठी कमीत कमी 10 दिवस लागतात. त्यामुळे 10 दिवसापर्यंत आपण घरीच राहा. नाहीतर नाईलाजाने आम्हाला अजून एकदा होम आयसोलेशन बंद करून आम्हाला तुम्हाला CCC किंवा DCSC मध्ये शिफ्ट करण्याची आमच्यावर पाळी आणू नका. त्यामुळे अजून एक विनंती आहे की अद्यापही आपण होम आयसोलेशन ठेवलं, तुम्ही फायदा घ्यावा, परंतु फायदा घेत असताना थोडं रिस्पॉन्सिबली करून स्वतःची काळजी न करता दुसऱ्यांची काळजी करा, कारण तुमच्यामधून दुसऱ्यांना पण तो कोरोना होऊ शकतो. एक काळजी घ्या. त्यानंतर उद्यापासून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे सेन्सिटिव्ह आणि जे सुपर स्प्रेडर राहू शकतात जसे दुकानदार, मार्केट प्लेस, मंगल कार्यालय, कॉलेजेस, स्कूल जिथं मोठ्या प्रमाणामध्ये होते तिथे आम्ही उद्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग आम्ही सुरू करणार आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी प्रोएक्टिव्हली सामोर येऊन जिल्हा प्रशासनाला आणि जे हेल्थ विभागाचे कॉर्पोरेशन किंवा सिव्हिल सर्जन साईडचे किंवा DH साईडचे लोक जेव्हा मोबाईल व्हॅन घेऊन मोबाईल टेस्टिंग लॅब घेऊन आपल्यापर्यंत येईल तेव्हा उत्स्फूर्तपणे तुम्ही हे करा, कारण लवकर जर डिटेक्ट केलं तर आपले प्राण वाचू शकतात आणि लवकर डिटेक्ट होऊन आपण लवकर ट्रीटमेंट घेऊन आपण बरे घरी होऊन जाऊ शकतो. ही दुसरी गोष्ट होती. आणि तिसरी हे आहे की सगळे आता आपण प्रायव्हेट, आता आम्हाला हे पण लक्षात आलं की जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत, जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर तिथं जर कोणी माणूस गेला, कोणी पेशंट गेला खोकला सर्दी घेऊन, त्याला ते पॅरासिटामॉल आणि इतर ट्रीटमेंट देऊन ते घरी पाठवत आहे. तर मला सगळ्या या मंचावरून मी माझे जे IMAचे मित्र आहेत, सगळे मेडिकल फॅटर्निटीचे, मी सुद्धा डॉक्टर असल्यामुळे जे सगळे डॉक्टर मित्र आहेत त्यांना विनंती आहे की कोणी पण पेशंट आपल्याकडे ताप आणि खोकला घेऊन आला तर कृपया जर तुम्ही नसेल करत टेस्ट तर आमच्याकडे पाठवा, आम्ही आमची टीम पाठवू. पॅरासिटामॉल देऊन घरी पाठवू नका. डोंट सप्रेस द फीवर. त्यामुळे असं लक्षात आलं की ते घरी जाऊन त्यांना मग सिम्पटम वाढतात आणि त्यांची डेथही होऊ शकते. असं काही 1-2 केसेसमध्ये आम्हाला लक्षात सुद्धा आलेलं आहे आणि असे एक्झाम्पल आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की कोणालाही जर ताप खोकला असेल, आपण मोबाईल आपल्याकडे टेस्टिंग लॅब आहे आणि आपल्याकडे फिक्स सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलला, RHला, AGSला, PSCला, कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलला सगळीकडे हे टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध आहे. त्याचा फायदा घ्या आणि लगेच तुम्ही जाऊन लगेच टेस्टिंग करून ट्रीटमेंट घेऊन बरे होऊन घरी जा, हेच माझी अपेक्षा आहे. आय होप. अजून एक मुद्दा होता सर की वृद्ध आणि जे लहान मुलं आहेत, जे मागच्या वेळेस आपण त्यांची काळजी घेतली होती, त्या लोकांना सुद्धा आता आपल्याला प्रत्येकाला घरी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि वृद्धांनी सुद्धा मास्क लावणं आणि स्वतःला आयसोलेट ठेवणं ही तेवढीच महत्त्वाची आहे. आणि आता टेस्टिंग्स आम्ही मोठ्या प्रमाणावर वाढवत आहोत ग्रामीण भागामध्ये सुद्धा. निदर्शनास येतं की थोडंसं टेस्टिंग न करण्याकडे कल आहे. वॅक्सिनेशनला सगळ्यांना पोहोचूपर्यंत बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे टेस्टिंगसाठी कोणी नकार देऊ नये, समोर यावं. आणि विशेषतः महाविद्यालयीन मुलं किंवा टीनएजर्स जे मुलं आहेत हे कॅरियर होऊ शकतात, म्हणून त्यांची सुद्धा टेस्टिंग करताना किंवा त्यांनी मास्क लावणं आणि कॅरियर होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं हे सुद्धा तेवढंच जबाबदारीने आणि काळजीने करणं गरजेचं आहे. त्यानंतर माहीत आहे की येत्या 19 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर आपण शिवजयंती आपण साजरी करणार आहे. त्यासाठी 12 तारखेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं एक SOP त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्या SOPचा सार हेच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करणे अलाउड नाही आहे, रॅलीज काढणे अलाउड नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे की तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घ्या, त्यानंतर तुम्ही रक्तदान शिबिर घ्या, तुम्ही डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंध स्वच्छता करा, जनजागृती करा, म्हणजे तुम्ही कोरोनासाठी मदत करण्यासाठी प्रशासनासोबत सामोर या, हे त्याच्यामध्ये त्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे SP साहेबांनी ऑलरेडी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये असं बाहेर येऊन रॅलीज काढणं अलाउड नाही आहे. याच्या अगोदरही आपण कोणाला पण ते अलाउड केलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प घ्या, जनजागृतीची रॅली करा, तुम्ही डायग्नोसिस करायला आम्हाला मदत करा, तुम्ही जे सिम्पटॉमॅटिक पेशंट आहेत त्यांना आमच्यापर्यंत पोहोचण्याची मदत करा, ते आम्ही इट विल बी हायली अप्रिशिएटेड. त्यामुळे आजच्या या फेसबुक लाईव्ह सेशनचं एकच सारांश आहे की
जरी नांदेड अद्यापही ग्रीन झोनमध्ये आहे, परंतु कधी तो ग्रीनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून रेड जाणार हे आपल्या जिल्ह्यातल्या नांदेडकरांना अवलंबून आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आपण मागच्या, मला आठवते 23 एप्रिलला आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला केस आला होता, तेव्हापासून तुम्ही जो, आणि महाराष्ट्रामध्ये पहिला केस फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आला होता. आपण जवळपास 1.5-2 महिने ग्रीन झोनमध्ये होतो. 23 एप्रिलला पहिल्या सुद्धा कमी होत्या, तेव्हा आपली जे शिस्त होती त्यामुळे आपण हे अचीव करू शकलो. अजून एकदा मला नांदेडकरांवर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आमच्या या जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला आम्हाला चांगला प्रतिसाद द्याल आणि आपण सगळे मिळून आपण जे आता ग्रीन झोनमध्ये आहे तो ग्रीन झोन येत्या काळामध्ये पण आपण मेंटेन करू अशी मी अपेक्षा करतो. आणि कृपया जिल्हा प्रशासनाला आपल्याला कारवाई करण्याची पाळी आणू नका, कारण कारवाई करायला आम्हाला आवडत नाही आणि ते थोडं आम्हाला खराबही वाटते. परंतु जर तुम्ही ऐकत नाही तर आणि आम्हाला तुम्ही काही ऑप्शन नाही सोडले तर मग आम्ही कारवाई करण्यापासून मागे थांबणार नाही आणि वी विल ॲक्ट विथ फुल फोर्स. त्यामुळे अजून एकदा सगळ्यांना मी येत्या काळामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळे मिळून एकजूट होऊन आपण हे कोरोनाची साखळी जे प्रकारे आपण तोडलेली आहे, भविष्यामध्ये पण आपण ही साखळी पुन्हा बनवू देणार नाही अशी मला विश्वास आहे. त्यामुळे अजून एकदा सगळ्यांना मी थँक्यू करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये येऊन आपण हे फेसबुक लाईव्ह सेशन आमचं थँक्यू. थँक्यू. 500 लोक ऑनलाईन आहेत. ठीक आहे, हे काय करा, हे स्कॅन करून फेसबुक